नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गणेश पुराणातली पुढची कथा पाहणार आहोत. 5वी कथा पाहणार आहोत. मागच्या कथेमध्ये आपण बघितलं सिद्धटेक या अष्टविनायकातल्या एका गणपती स्थानाचं महत्त्व आपण बघितलं, जिथे विष्णूंनी तपश्चर्या केलेली होती. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, गणेश पुराण हे ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगायला सुरुवात केलेली ती कथा आहे. तर ही कथा जेव्हा सांगितली, सिद्धटेकाची कथा ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितली, तेव्हा व्यासांना खूप आनंद झाला. त्या सगळ्याच कथा ऐकून आनंद झाला आणि ते म्हणाले, पण मला अजून कथा सांगा, अजून गणपतीचं गणेशाचं महात्म्य, त्यांनी कोणाकोणावर कशी कशी कृपा केली, कोणते कोणते वर आशीर्वाद दिले, कोणी कोणी त्याची पूजा केली, मंत्र जप केला वगैरे, ह्या सगळ्या कथा तुम्ही मला सांगा. अजून माझं पोट नाही भरलं, मन तृप्त नाही झालेलं कथांनी. ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला. ब्रह्मदेव म्हणाले, तुला इतका जर या गणेश कथांमध्ये रस वाटतो तर तुझी रसतृप्ती करणं हे माझं काम आहे. मी तुला आणखीन एक कथा सांगतो. ते म्हणाले, ही कथा आहे एका राजाची. त्या राजाचं नाव होतं भीम. पण हा भीम राजा म्हणजे आपल्या पांडवांमधला भीम हा एक विदर्भ देशातला राजा होता. कौंडिण्यपूर नावाचं एक शहर आहे, तिथे तो राहत असे आणि तो पूर्ण प्रांतावरती त्याचं राज्य होतं आणि तो खूप श्रीमंत राजा होता. कोट्यावधी हत्ती, घोडे, अश्वदळ आणि सैनिक दळ त्याच्या ताफ्यामध्ये असायचं. तो रस्त्यावरून जातानाही त्याचे इतके कोट्यावधी रथ, अश्व, घोडे, हत्ती त्याच्याबरोबर चालत असत. त्याचा सगळीकडे दबदबा होता आणि राजा खूप चांगला होता, प्रजाहितदक्ष होता, प्रेमळ होता. राजाची बायको चारुहासिनी ही सुद्धा खूप सुंदर होती, धर्मपरायण होती, राजावरती प्रेम करत होती. अतिशय चांगले पतिपत्नी होते आणि सगळं छान होतं. पण त्यांना एकच दुःख होतं, ते म्हणजे त्यांना संतान नव्हतं. राजाला खूप वाईट वाटत होतं की आपल्याला पुत्र नाही, पुत्री नाही, कोणीच नाही. एके दिवशी त्यांनी खूप विचार केला. त्यांनी आपल्या 2 मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं की आता ह्या राज्याची धुरा तुम्ही सांभाळा काही काळ. मला आता वनामध्ये तपश्चर्या करायला जायचं आहे माझ्या पत्नीबरोबर. आणि त्या दोघांना त्यांनी सगळ्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आणि राजा आणि त्याची बायको चारुहासिनी हे दोघंही वनाकडे निघाले. सगळी प्रजा पण खूप दुःखी झाली होती, ते मंत्रीही दुःखी होते, सगळेजण दुःखी होते. पण राजा म्हणाला, मी काही काळाने परत येईल आणि जर समजा मी खूप काळ झाला आणि मी परत नाही आलो तर तुम्ही हे राज्य दोघंजणं एकमेकांमध्ये वाटून घ्या आणि माझ्या प्रजेची व्यवस्थित काळजी घ्या, भांडू नका अजिबात. अशा तो सूचना देऊन राजा वनामध्ये निघाला. राजा आणि दोघंही चालत होती. पायी चालण्याची त्यांना कधी सवय नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी रथ, घोडे सगळं मागे सोडलेलं होतं, हत्ती, घोडे, आणि ते वनामध्ये चालायला लागले. पायामध्ये काटे खुपसत होते, ऊन लागत होतं आणि तहान, भूक सगळं. पण त्यांना काही मिळत नव्हतं. चालता 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 ते त्यांना एक सरोवर लागलं. त्या जलसरोवराच्या शेजारी एक असा जाण्याचा छानसा आश्रम दिसला. ते म्हणाले, इथे आपल्याला काहीतरी खायला प्यायला पण मिळेल, आपण जाऊन बघूया इथे काय आहे. म्हणून ते दोघंजण त्या आश्रमामध्ये गेले. तो आश्रम होता विश्वामित्र मुनींचा, विश्वामित्र ऋषींचा. त्या आश्रमामध्ये ते गेले. त्यांना खूप आनंद झाला. विश्वामित्र मुनींना राजांनी सगळी कथा सांगितली. आम्ही असं असं आमचं राज्य सोडून इथे आलेलो आहोत आणि आम्हाला संतान नाही, तर असं माझं काय पूर्वसुकृत आहे की ज्यामुळे मी ह्या जन्मी तर खूप चांगलं काम केलं. मी प्रजेवरती खूप प्रेम करतो, मी कोणावरही अन्याय होऊन देत नाही, मी कोणाचंही राज्य लोबाडत नाही. असं असताना असं काय माझं पूर्वकर्म आहे की ज्याच्यामुळे मला एवढं दुःख मिळावं की मला संतान नाही झालं, मुलगीसुद्धा नाही झाली. तर विश्वामित्र ऋषींनी त्यांना सांगितलं की राजा, तुझ्या घराण्यामध्ये गणपतीची पूजा होत असेल. गणेश आराधना खूप काळ, खूप पिढ्यांपासून तुझ्या घराण्यामध्ये जी चालू आहे ती तू बंद केलीस आणि त्याच्यामुळे हे तुझ्यावरती दुःख आलेलं आहे. तुझ्यापासून मागच्या 7व्या पिढीमधला जो राजा होता, तुझा पूर्वज 7वा मागचा, त्याचं नाव पण भीमच होतं आणि त्याला मुलगा होता, वल्लभ नावाचा त्याचा मुलगा होता. आणि त्या वल्लभाला त्याची बायको पण चांगली होती आणि वल्लभही चांगला होता. पण असं असताना
त्याला एक असा आंधळा, मुका, बहिरा आणि उबड असलेला असा मुलगा झाला. त्याची बायको प्रस्तुत झाली आणि त्या मुलाच्या अंगावर इतक्या जखमा होत्या, त्या जखमांमधून खूप वाहत होतं, सगळं दुर्गंधी येत होती. त्या मूल जन्माला आल्याबरोबरच त्या मुलाच्या आईला म्हणजे राजाच्या राणीला इतका त्रास झाला आणि ती रडायला लागली ते मूल बघून. हे कसलं मूल जन्माला आलं वगैरे, आणि खूप जोरजोरात रडायला लागली. राजा तिच्याकडे गेला, म्हणाले काय झालं? तर ती म्हणाली बघा आपल्याला असं मूल झालं. तर राजा म्हणाले तू रडू नको, हे काहीतरी आपलं, वल्लभ राजा म्हणाला हे आपलं पूर्वसुकृत आहे, ते आपल्याला भोगायलाच पाहिजे. आपण सगळं दान, धर्म, यज्ञ, तप सगळं करूया आणि आपलं मूल चांगलं होईल, तू काळजी करू नको. तर मग थोडीशी ती सावरली आणि मग त्या दोघा नवरा बायकोनी असं ठरवलं की आता आपल्याला काहीतरी यज्ञ करायचा, याग करायचा, ब्राह्मणांना दान द्यायचं, वस्त्रदान करायचं, रत्नदान करायचं, गोदान करायचं, असं त्यांनी ठरवून त्यांनी विविध प्रकारची दानं केली, दानं दिली, सगळ्यांना मदत केली, यज्ञ केला, याग केला. अशी 12 वर्ष गेली. 12 वर्ष सतत वल्लभ राजा हे करत होता आणि प्रार्थना करत होता की माझं मूल बरं होऊ दे, पण तसं काही होईना. आणि त्याच्यानंतर राजाची जी सहनशक्ती होती ती सगळी संपून गेली आणि राजा म्हटला की आता नको मला हे मूल नको, त्याची ती आई पण नको. आणि त्यांनी एके दिवशी त्या राणीला आणि त्या मुलाला, त्या मुलाचं नाव त्यांनी दक्ष असं ठेवलेलं होतं, त्या दक्षाला आणि त्याच्या आईला दोघांनाही राज्यातून हाकलून दिलं. आणि राज्यातून हाकलून दिलं आणि मग ते काय करणार, ते बिचारे गेले, चालायला लागले. ती मुलाला घेऊन कडेवरती घेऊन असंच, त्या मुलाला चालता येत नव्हतं, काही समजत नव्हतं, असं घेऊन चालत चालत ती गेली. एका गावात गेली, तिला हाकलून दिलं, त्या गावातून दुसऱ्या गावात गेली, तिसऱ्या गावात गेली, अशी फिरत राहिली, गावोगाव फिरत राहिली, तिला कुणी आसरा दिला नाही. शेवटी ती एका गावात आली. त्या गावामध्ये एक शनीचं मंदिर होतं. त्या शनीच्या मंदिरामध्ये ती बसली आणि मग ती गावामध्ये भिक्षा मागायला लागली. त्या गावकऱ्यांनी तिला भिक्षा दिली. मग थोडं हळूहळू त्या गावाची तिला सवय लागायला लागली. एके दिवशी मग तिने धारिष्ट केलं, आपल्या मुलाला पण ती भिक्षेला घेऊन गेली. आणि ती भिक्षेला जात असताना, गावात जात असताना तिच्या शेजारून कोणीतरी एक माणूस गेला आणि त्या माणसाच्या अंगावरून वारा आला, इतका सुंदर वास आला, सुवास आला. आणि तो वारा जसा त्या मुलाच्या अंगावरून गेला तसा त्या मुलाचं सगळं जे दुःख होतं ते निघून गेलं. तो कुबडा होता, तो सरळ झाला, छान त्याचं शरीर झालं, दिव्य शरीर झालं. त्याला ऐकायला यायला लागलं, बोलायला यायला लागलं, चालायला यायला लागलं, त्याच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या आणि तो एका छान अशा सुंदर पुरुषामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि ती राणी थक्क झाली ते बघून आणि तो दक्षसुद्धा जो पुत्र होता तो सुद्धा थक्क झाला. अरे माझं सगळं दुःख निघून गेलं, कसं काय झालं, मी एकदम एका क्षणात बरं कसं काय झालं. आणि त्या दोघांना खूप आनंद झाला. त्यांनी देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली आणि ते शनीच्या मंदिरातच ते राहत होते. तिथेच मग त्या गावामध्येच ते, पण त्यांच्या दोघांच्याही मनामध्ये हा प्रश्न होता की एका मिनिटामध्ये, एका क्षणामध्ये हा मुलगा बरा कसा काय झाला, हे काय आश्चर्य आहे, हे काय गूढ आहे. म्हणून ते त्या गावातले जे ब्राह्मण होते, जे ज्ञानी लोक होते, त्यांना ते सतत जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा ते प्रश्न विचारत होते की असं कसं काय झालं, हे मला कसं कळलं. तर शेवटी त्या गावातला एक जो नागरिक होता, त्या नागरिकाने त्या दक्षाला आणि त्याच्या आईला दोघांना एक सूचना केली. ते म्हणाले तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळत नाही आहे की असा कोणता माणूस तुमच्या जवळून गेला की ज्याच्या अंगावरून येणाऱ्या वायूमुळे तुमचा मुलगा बरा झाला. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आणि तुमचा मुलगा दोघांनी गणेशाची आराधना करा. मग ती म्हणाली ठीक आहे. मग त्या दोघांनीही गणेशाची आराधना केली. षडाक्षरी मंत्र ओम गंग गणपते नमः या जपाची आराधना केली. जपमंत्र जपला, इतका निष्ठेने जपला, वर्षानुवर्षाशी गेली आणि त्यांच्यावरती गणेश प्रसन्न झाला आणि दक्षाला गणेशाने दर्शन दिलं. आणि दक्षाला
गणेशाने दर्शन दिलं. ती छान मूर्ती, गणेशाची सुंदर मूर्ती त्या दक्षाच्या मनामध्ये अशी स्थिरावली आणि ती जशी स्थिरावली तसं त्या गणेशाचं रूपांतर एका द्विजामध्ये झालं. परत तो द्विजही सुंदर होता, त्याच्याकडे बघतोय तोपर्यंत त्या द्विजाचं रूपांतर गणेशात झालं. परत गणेशाचं रूपांतर द्विजात झालं. काही काळाने परत असं होत राहिलं आणि दक्ष चक्रावून गेला. म्हणाला हे काय आहे? आणि तो म्हणाला थांब, मला तुला एक विचारायचं आहे. गणेश म्हणाला काय विचारायचं आहे? म्हणाला की माझं हे दुःख, माझा हा रोग कोणामुळे बरा झाला, त्याचं मला नाव पाहिजे. गणेश म्हणाला मी त्याचं नाव तुला सांगतो. तो माझा परमभक्त आहे, त्याच्या एवढा आवडीचा माझा कोणताच दुसरा भक्त नाही. त्याचं नाव आहे मुद्गल. हे लोक त्याला मुनी म्हणतात. तो माझा मुद्गल भक्तच तुला आशीर्वाद देईल. मी त्याच्या परवानगीशिवाय तुला आशीर्वादही देऊ शकत नाही, कारण त्याच्यामुळे तू बरा झालेला आहेस. आणि असं म्हणून गणेश अंतर्धान पावला. गणेश अंतर्धान पावल्यानंतर तो मुलगा रडायला लागला. दक्ष म्हणाला गणेशा तू कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला? मला गणेश पाहिजे, मला गणेश पाहिजे. त्याला काही सुचेना. तो असाच गणेश कुठे गेला काय तसाच रस्त्यावरती पळायला लागला, धावायला लागला. शेवटी अगदी थकून असा जमिनीवरती पडला आणि त्याला झोप लागली आणि त्याला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी मुद्गल मुनींनी दर्शन दिलं आणि म्हणाले काय हवं आहे तुला, काय हवं आहे? तर मला तुमचं दर्शन हवं आहे, मला तुमच्याकडे यायचं आहे, ये म्हणाले. असं म्हटले ते मुद्गल मुनी. आणि स्वप्नातले मुद्गल मुनी म्हटले आणि ते स्वप्न संपून गेलं आणि दक्षाला परत जाग आली आणि तो परत इकडे तिकडे बघायला लागला. तर लोकांना विचारलं मी इथे कुठे आलो आहे, कुठलं गाव आहे? तर ते म्हणाले की तू हे काय समोर मुद्गल मुनींचा आश्रम आहे, तिथे तू आलास. मुद्गल मुनी हे नाव ऐकल्याबरोबर तो एकदम चकित झाला. तो म्हणाला मुद्गल मुनींनीच मला इथे आणून सोडलं बघा. आणि तो खूप आनंदाने नाचू लागला आणि त्या मुद्गल मुनींच्या आश्रमामध्ये गेला. त्याला मुद्गल मुनींचं दर्शन झालं आणि त्यांनी आपली सगळी कथा मुद्गल मुनींना सांगितली आणि अक्षरशः त्यांनी जमिनीवरती लोटांगण घातलं. मुद्गल मुनींना साष्टांग नमस्कार घातला. म्हणाला तुमच्यामुळे मला जीवदान मिळालं, नाही तर माझं आयुष्य खूप वाईट होतं. आणि मला गणेशाने दर्शन दिलं आणि सांगितलं की तू मुद्गल मुनींकडे जा, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या. जेव्हा त्यांनी मुद्गल मुनींकडे बघितलं तेव्हा मुद्गल मुनी म्हणाले अरे त्या गणेशाने तुला दर्शन दिलं बघ, पण तो मला दर्शन देत नाही आहे. आणि मुद्गल मुनींकडे बघतोय तर त्या मुद्गल मुनींच्या जागी त्याला गणेश दिसू लागला आणि गणेशाच्या जागी मुद्गल मुनी दिसू लागले. असं हा एक एक मिनटाला ते बदलू लागलं. कधी गणेश कधी मुद्गल मुनी, कधी गणेश कधी मुद्गल मुनी. आणि मग तो शेवटी भ्रमित झाला. तो म्हणाला गणेशा मुद्गल मुनी तुम्हाला मी आनंदी शरण आहे. आणि मग गणेशाने त्यांना परत दर्शन दिलं आणि सांगितलं की मुद्गल मुनी म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच मुद्गल मुनी आहे. मुद्गल मुनी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहील आणि तुझी अखंड गणेशावरती भक्ती राहील. हा आशीर्वाद देऊन मुद्गल मुनी आणि गणेश अंतर्धान. ही मुद्गल मुनींची कथा आणि मुद्गल मुनींना गणेशाचं दर्शन का नाही झालं ही कथा आपण नंतर. ही कथा कशी वाटली हे नक्की तुम्ही सांगा.